2 सलामीचे बॅटर आहेत आणि तिसरा फलंदाज जम्बो तिसरा फलंदाज देखील पाठवा तिथं. कारण आपण कालपासनं तिसऱ्या फलंदाजाला नेहमी तिथं बोलवण्यात आलेलं आहे आणि आपल्यामध्ये एक असा खेळाडू आहे, असा एक कॉमेंटेटर आलेला आहे आता, ज्यांनी पदार्पणामध्ये जाऊन भाटी गाव गाजवला होता, तो म्हणजे सॅव्हिओला मी विनंती करते त्यांनी देखील आमच्यामध्ये येऊन बसायचं आहे. कारण त्याचा आवाज मी काल ऐकला आणि काही भाटीकरांनी आम्हाला फोन देखील केला की जबरदस्त कॉमेंटेटर आहे म्हणून. सॅव्हिओ कम. शेवटचा आजच्या दिवसातील मला वाटतं कितवं सामना आहे, तर सेकंड राऊंडमधील पहिला सामना आहे. सायमन रॉड्रिक्स पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका नो मॅच लँडमध्ये. शतरक्षक तिथं चांगलं शतरक्षण जितेश याच्याकडून, मात्र तरी देखील 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. देवेंद्र तिथं बॅकअपसाठी होते, रिचर्ड इष्टिरक्षकाची भूमिका पार पाडतायत. पहिल्या चेंडूवर 2 धावांचा फटका इथं बघायला मिळतोय. या 2 धावसंख्येने धावसंख्येचं खातं ओपन झालेलं आहे ते वजीरा मास्टर ए या संघाचं. पुन्हा गोलंदाज सायमन रॉड्रिक्स आपल्या शतकातील पुढचा चेंडू ऑन साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पांडुरंग चेंडूच्या खाली. जबरदस्त शतरक्षण, तिथं चेंडू अडवला जातोय पांडुरंग याच्याकडून आणि थ्रो देखील काय अचूकी दिला जातो. 1 टप्प्यावर पकडला जाईल, 1च धाव मिळेल. ज्या चेंडूवर 2 किंवा 4 धावा होत्या त्या वाचवल्या आहेत पांडुरंग यांनी. 1च धावेवर समाधान या 1 धावसंख्येने. धावसंख्या पोचली ती 3 या धावसंख्येवर. धावसंख्या 3, फलंदाज एकही बाद झालेला नाहीये. 1:21 असं म्हणा की 20 मिनिटांनी सामना चालू झाला होता. प्रत्येक मिनिट इथं आम्ही लिहितोय. येस मिस्टर सॅव्हिओ कम. पुन्हा एकदा ऑन साईडला वळवला जातो, शतरक्षक तिथं उभा आहे आणि फलंदाज इथं बाद होतोय. जरा त्या साईडला जगदीश आपल्याला कळवतील का, माझा मोबाईल थोडा डाऊन झालेला आहे. 3 धावा 1 फलंदाज बाद. नंबर 1चं शतक मैदानावर चालू आहे. पुढचा चेंडू ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू तो लॉंगॉनच्या दिशेनं. 1 धाव पुन्हा आणि दुसरी धाव. हा ना करता विश्वनाथ देखील पोहोचतोय दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावसंख्येने धावसंख्या झाली, मायकल सांग तू. धावसंख्या झाली ती 5. आणखी गोलंदाज आपण बघतोय. पुढचा चेंडू 1 धाव पूर्ण, दुसरी धाव मात्र बघूया नाही, तिथं 1च धावेवर समाधान. चांगला थ्रो दिला जातोय. प्रशांत झॅक याच्याकडून चांगलं शतरक्षण. 1च धाव या 1 धावेच्या साहाय्याने. धाव संख्या पोचलेली आहे ती 6 या धावसंख्येवर. 6 धावा 1 फलंदाज बाद. आपल्यामध्ये सॅव्हिओ आलेले आहेत, तर थोड्या वेळात एक शतक संपल्यानंतर त्याचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. एक जबरदस्त कॉमेंटेटर आहे. काही जणांनी सांगितलं की आदिवासी भाषा आम्हाला खूप आवडली त्याची. आणि पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, आनंद याच्या हातातून झेल सुटतोय. चांगला प्रयत्न केला होता आनंद यांनी झेल घेण्याचा आणि 1 धाव मिळेल आणि जीवदान देखील मिळतंय विश्वनाथ यांना. या 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 7 या धावसंख्येवर. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय आणि 7 धावसंख्या झालेली आहे. आता आपण आवाज ऐकणार आहोत सॅव्हिओ किनी यांचा. चला, पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7 धावा, 1 गडी बाद आणि इथून शेवटच्या चेंडूवर देखील संधी होती, पण तिथे झेल सोडला जातोय जीवनदान. चांगला फटका आहे कार्पेटच्या दिशेने. शतरक्षक येईपर्यंत 1 धाव, दुसरी धावेचा प्रयत्न असेल नाही, 1च धावेने समाधान मानावं लागेल. असंच दोन्ही फलंदाजांना
अजूनपर्यंत या शतकातील 5 चेंडू शिल्लक आणि या पुढच्या 5 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतील गोलंदाज पांडुरंग ते पाहिजे. स्ट्राईकवर फलंदाज कमलेश किनी. बघूया पुढचा चेंडू. या चांगला फटका आहे तिथं. संधी असेल. डायव्ह चांगला. एफर्ट देखील दाखवलं गेलं होतं सायमन यांच्या मार्फत, पण झेल थोडा पुढं राहिला. हातातून चेंडू निसटतोय आणि तिथे एक धाव कंप्लीट केली जात आहे. बघूया पुढचा चेंडू. ओ यश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. LBW ची अपील. पंचानो काय दबाव नाही. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात एक धाव काढली गेले. बघूया पुढचा चेंडू. चांगलीच गोलंदाजी करतोय आतापर्यंत पांडुरंग. आपल्या 3 चेंडूवरती 2 धावा खर्च. बघूया पुढचा चेंडू. फलंदाज कमलेश यावेळी सफल होऊन मारायचा प्रयत्न केला होता. दांडी 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 गुल फलंदाज बघतोय रागानं. दांडी उडवली वागानं. कमॉन डीजे. नाव जम्बो फलंदाज जो आलेला त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. जितेंद्र जितू रुमाल लावले त्याच्यासाठी ओळखत नाहीये, कारण आज वजिरा संघाचे काही खेळाडू नवीन त्यांना संधी भेटलेली. बॅक टू सॅव्हिओ. चला नवीन फलंदाज जितेंद्र आल्यात. बघूया जितू उर्फ जितू असं नाव देखील मानलं जाईल. आखूड टप्प्याचा चेंडू. तिथं चेंडू पडतोय नो मेन्स लेन्स मध्ये. शतरक्षक दूरवरून येईपर्यंत 2 धाव कंप्लीट केली जात आहे. चांगली फेकी. 2 धावेने समाधान मानावं लागेल. 2 धावेने धावसंख्या झाली ती 12. 2 गडी बाद. शेवटचा चेंडू. दुसऱ्या शतकातील धावा खर्च केल्या ते 12. 2 गडी बाद. या शतकात फक्त आणि फक्त 4 धावा खर्च. 1 फलंदाज बाद. पुढचा चेंडू बघूया. ओ या फुल टॉस चेंडूचा फुल टोल वसूल करता आला नाही. पुन्हा एकदा झेल सुटतोय क्षेत्ररक्षक सायमन यांच्या मार्फत. आजच्या दिवसातील दुसरा झेल. या सामन्यातील धावसंख्या झाली ती 13. 2 शतकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद आणि इथून संधी होती पुन्हा एकदा सायमन यांना, पण पुन्हा एकदा काही झेल घेऊ शकले नाही. धावसंख्या झाली ती 13. सॉरी काहीतरी मिस्टेक झाली. धावसंख्या झाली ती मॅल्कम लेग बायची आहे, यामध्ये काउंट नाही, ती एक्स्ट्रा मध्ये आहे. गेले यामध्ये. चला बघूया. 2 शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. 5 शतकांचा सामना असेल आणि इथून या 3 शतकात किती धावा बनू शकतील आपले दोन्ही फलंदाज वजिरा ए मास्टर या संघाचे. बघूया. मॅल्कम प्रशांत भालचंद्र कोळी. भालचंद्र ना त्या नाव. बघूया गोलंदाजी रॅकवर गोलंदाज प्रशांत आलाय. आपल्या शतकात किती धावा खर्च करतील. तिसऱ्या शतकातील पहिला चेंडू प्रगतीच्या मार्गावर. हो यावेळी चांगला फटका आहे. चांगला फटका आहे. 1 धाव कंप्लीट केली जात आहे आणि ते 1च धावेने समाधान मानावं लागेल. चांगली फेकी देखील केली होते. चांगलाच चेंडू गॅदर केला जातोय गोलंदाज प्रशांत यांच्या मार्फत. बघूया अजून देखील 5 चेंडू शिल्लक आणि या पुढच्या 5 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील प्रशांत ते पाहायचंय. विश्वनाथ. बघूया विशू. यावेळी चांगला फटका आहे. तिथून संधी असेल नाही तर 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय जितेश यांच्या मार्फत. बघूया अजूनपर्यंत या शतकातील 4 चेंडू शिल्लक आहे आणि या 4 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील ते पाहायचंय. आतापर्यंत 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त 2 धावा खर्च. बघूया पुढचा चेंडू. प्रशांत चांगलीच गोलंदाजी करतो आतापर्यंत मैदानाच्या. इथून काय मोठे फटके मारावे लागतील जर आपली संघाची धावसंख्या पूर्ण यायची असेल तर. फलंदाज जितेंद्र. बघूया आतापर्यंत 4 चेंडू खेळले गेलेत आणि त्या 4 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्या गेल्या. त्यावेळी चांगला फटका ऑन द राईट चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय.
सॉरी 3 मध्ये 4, आता 4 मध्ये 5. आता 4 मध्ये 5. काय बघ रे. बघूया पुढचा चेंडू. प्रशांत. ओ यावेळी दांडी 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 गोल. फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. काय चेंडू होता जबरदस्त. बघा काय भन्नाट यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेला होता तिथं. चांगलीच गोलंदाज आतापर्यंत प्रशांत यांच्या मार्फत मैदानाच्या 4 चेंडू 3 धावा खर्च, 1 फलंदाज बाद देखील केला. पुढचा चेंडू बघूया. ओ या चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता. त्या बॅट अन बॉलचा बॅटची कडा लागली होती. चेंडू जातो यष्ठेलच्या हातात आणि तिथं निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल या शतकातील. धावा झाल्या ते 16, 3 गडी बाद. बघूया पुढचा चेंडू प्रशांत. ओ यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. हा नाही करता. दुसरी धावेला फलंदाज रनआउटच्या संधीमध्ये परतावं लागलंय ललित यांना. नंतर धावसंख्या झाली ती 17. इथून काहीतरी मोठे फटके खेळावे लागेल. कोणत्या तरी फलंदाजाला उभं राहावं लागेल आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेण्यासाठी आणि तिथून तेच काम करण्याची गरज आहे. कारण की जर 3 षटकात धावा बघितल्या तर 17, 4 गडी बाद. नवीन फलंदाज प्रशांत आलाय मैदानाच्या आत. बघूया पुढचा चेंडू. प्रशांत जॅक बॉलर आहे. वैभव किनी तो बॅट्समन. बघूया यावेळी चांगला फटका आहे कार्पेट शॉटच्या दिशेने. चेंडू जाईल नाही. इथे आउटफील्ड थोडी खराब असल्यामुळे चेंडू काय गेला नाही. आणि त्या शॉटमध्ये देखील तेवढी ताकद नव्हती की चेंडू बाउंड्रीपर्यंत जाईल असंच मानावं लागेल. कारण की बॅटची कडा लागली होती. आणि धावा भेटतील त्या 2. बघूया पुढचा चेंडू. गोलंदाज प्रशांत किती धावा खर्च करतील यावेळेस. रिवर्स पहिलाच झाले होते तयार पण बॅट अँड बॉलचा संपर्क राहिला ना. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट तर नक्कीच लागली नसेल पण खिलाडूला देखील मारला गेला आहे. मारा करतोय तो प्रशांत. गडी तापलाय वाटतंय. इथून धावा नसेल भेटल्या तरी काही विकेटावर जर लागला नाही तर फलंदाजाला इंजर करायचा प्रयत्न असेल असंच काही करण्यासाठी हे करीत होते प्रशांत. बघूया आतापर्यंत 20 चेंडू टाकले गेले आहेत मैदानाच्यात आणि त्या 20 चेंडू 20 धावा खर्च. चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत वजीरा ए मास्टर संघाच्या मार्फत मैदानाच्या चालू. यावेळी चांगला फटका आहे. 1 बाउंड. तिथे शतरक्षक येईपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल पण नकार दिलाय. बघा चांगलीच गोलंदाजी चालू आहे वजीरा मास्टर्स ए या संघाच्या मार्फत. मैदानाच्या आत 21 चेंडू टाकले गेले आहेत आणि ते 21 चेंडूवर 21 धावा खर्च, ती 4 गडी बाद. पुढचा चेंडू बघूया. ओ यावेळी स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. रनआउट धोका असेल तिथून. सिमॉन पुन्हा एकदा चुकी करतोय. सॉरी सायमन पुन्हा एकदा चुकी करतोय आणि चुकीला माफी नाही असंच काय म्हटलं जाईल. चला शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि या 2 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतील आपल्या शतकातील प्रशांत. प्रशांत जॅक असं त्यांचं सरनेम आहे. बघूया पुढचा चेंडू. यावेळी फटका जबरदस्त फटका उडवला गेलाय. चेंडूला पाठवलंय इस बार आर्या बार. चेंडू जाईल सीमारेषा बार. चौकार. रन मिळते हुए 4.
ही संघाचे सर्व खेळाडूंना मी विनंती करतो तुम्ही तुम्ही जिथंच कुठं असाल तुमचा आपला खेळाडू कक्ष बनवला तिथं यायचं आहे. पुढचा चेंडू मारला जातोय फाईन लेगच्या दिशेने. पंचायत त्याच्या बाजूला एक या धावसंख्येसाठी आणि या एक धावसंख्येने धावसंख्या टोटल पोहोचलेली आहे ती 27 या धावसंख्येवर. 4 फलंदाज बाद 27 धावा. पुन्हा एकदा गोराय बी संघाचे सर्व खेळाडू जिथं जिथं असाल तर कॉमेंट्री कक्ष आपल्या बाजूला एक खेळाडू कक्ष बनवलेला आहे तिथं येऊन बसा. तुमचा कॅप्टन तुमची वाट बघतोय. बॅक टू साबियो. चला शेवटचं शतक शिल्लक आणि शेवटच्या शतकात जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. आणखी 4 शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27 आणि खूप कमी असंच काही मानावं लागेल की वजिरा ए मास्टर या संघात देखील खूप चला चला गोलंदाजी ट्रॅकवर आल्यात मनोज. बघूया मनोज आपल्या शतकातील किती धावा खर्च करेल. शेवटचं शतक असेल या शतकात 10-15 धावा तरी बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजाचा. आणखी 4 शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27. 4 गडी बाद. पुढचा चेंडू बघूया फलंदाज वैभव. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका एक दूरवरून शतरक्षक येईपर्यंत एक धाव कंप्लीट केली जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिटची संधी. तिथे चांगलाच कव्हर देखील घेतलं गेलं होतं. यष्टिरेकच्या हातातून चेंडू सुटला जातोय. तिथे 2 धावा धावून काढल्या आहेत आणि त्या 2 धावांनी धावसंख्या झाली ती 29 ऑन द स्कोर बोर्ड. बघूया अजूनपर्यंत 5 चेंडू शिल्लक या शतकातील आणि या 5 चेंडू मध्ये गोलंदाज मनोज यांना टार्गेट करावं लागेल. आणखी धावा काही जास्ती आल्या नाही आहे पुढच्या 4 शतकात. या शतकात जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तो बघूया पुढचा चेंडू. ओ यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क केला नाही. ताकद का इस्तेमाल किया था मगर आखो का नाही असंच काही मानावं लागेल. ओके अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. या 4 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील आपल्या शतकात मनोज. आतापर्यंत चांगलेच गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू बघूया. आतापर्यंत 2 चेंडू टाकले गेले आहेत त्याच्यात एक निर्धाव आणि एक चेंडूवरती डबल 2 धावा आल्या होत्या. पुढच्या चेंडू बघूया. ओ यावेळी चेंडूनी काय उंची घेतली नाही. वेट फॉर द इम्पायर सिग्नल. गोराय बी संघाचा कॅप्टन आणि त्याच्याबरोबर मालवणी ए संघाचा कॅप्टन या 2 कॅप्टनना मी आमंत्रित करतो टॉस करण्यासाठी. एक इनिंग संपल्यानंतर टॉस करण्यासाठी यायचं दोन्ही कॅप्टनने. बॅक टू साबियो. चला अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहे. या 3 चेंडू मध्ये किती धावा बनवतील वजिरा ए मास्टर या संघाचे खेळाडू. आता मैदानात वैभव. नॉन स्ट्राईकला असतील फलंदाज जितेंद्र भंडारी. बघूया पुढचा चेंडू. ओ यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. लोकोपाठ 2 चेंडू निर्जाव कुठेतरी फलंदाज नडतोय आपल्या संघासाठी. वैभव जोपर्यंत 7 बॉल खेळले गेले त्यानंतर 7 बॉलात 8 धावा बनवल्या गेल्या आहेत त्यांच्या बॅटमधून. बघूया पुढचा चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या 2 चेंडूमध्ये किती धावा बनवतील ते पाहायचंय. पुढचा चेंडू बघूया. ओ यावेळेस 4 डॉट आणि त्याच्यामध्ये एक विकेट आलंय. फलंदाज वैभव किनी यांना परतावं लागलंय बॅक टू द डगआउट. बघूया नवीन फलंदाज त्याची जागा घेण्यास कोण आलाय. नाव सांगा. प्रशांत. येस. चला नवीन फलंदाज प्रशांत आलाय. भरपूर प्रशांत आहेत आज. 2 संघ मालवणी संघामध्ये आहेत. तिसरा एक खेळाडू आपण बघतोय वजिरा संघामध्ये आहे. प्रशांत या नावाचा शिव मला वाटतं महाशिवरात्र आहे त्याचा दिवस त्यांचा चांगला आहे. येस मिस्टर मालकम व्हॉट हॅपन. गाड्यामध्ये ठेवायच्या नाहीयेत. ज्यांच्या गाड्या त्या रोडवर पार्क केले त्या आणायच्या आहेत पुन्हा. लास्ट बॉल साबियो. अविनाश कदम तुम्हाला देखील विनंती असेल तुम्ही देखील सहकार्य करा. एक हात कडून फटका मारले आहे दुसरा हात खिशात असेल पण चांगला फटका आहे तरी देखील. चला इथे एक बदलून ती कॉमेंट्री देऊ तोपर्यंत आपण बघतोय की डीजेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे.
हॅलो. मालवणी संघासाठी 31 धावेचं टार्गेट इथं समोर ठेवलेलं आहे. याच्यानंतर होणारा सामना मालवणी ए वर्सेस गोराई बी, या दोन कॅप्टनना लास्ट वॉर्निंग आहे, लास्ट मेसेज आहे. टॉससाठी यायचं आहे. कम फॉर द टॉस बोथ द कॅप्टन. मालवणी ए आणि गोराई बी. आणि गणेश लिंबोडे तुम्ही बरोबर या. कॅप्टनच्या तुमचा सत्कार देखील आपण करणार आहोत. आणि कॅश्यू, लाल्या कॅश्यू आहे का तिथं? त्याला आतिशने फोन करायला सांगितलं, जरा बघ तू कॉन्टॅक्ट करून सांग की आतिशला फोन कर म्हणून. गोराई संघाचा बिग संघाचा कॅप्टन आलेला आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर योगेश यांच्याकडून एक फटका येतोय, मिड विकेटच्या दिशेने जातो. एक धाव पूर्ण, एकच धावेवर समाधान, कारण वैभव यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. या एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येचं खातं ओपन या एक धावसंख्येने झालेलं आहे. गोलंदाज विश्वनाथ आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी खेळाडू तयार होतोय. तो रिचर्ड कोहली जो नॉन स्ट्राईकवर खेळाडू होता, आता स्ट्राईकवर येतोय. एक धावसंख्येने आपल्या संघाचं खातं ओपन केलेलं आहे योगेश यानं. गोराई बी संघाचा कॅप्टन वॉल्टर धर्मा यांचा सत्कार होतोय. नायझल डिसोजांच्या शुभ असते. आपण सत्कार नंतर करू, कारण तिथं यूट्यूब लाईव्ह चालू आहे. कारण आपण कॅमेरामॅन्सला जेव्हा शतक होईल तेव्हाच आपण सत्कार करणार आहोत. पुढचा चेंडू उंच उडालेला, मग क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ देखील पोहोचत नाहीये. विशू यांना ऍक्च्युली झेल घ्यायचा होता, पण विशू देखील थोडे पुढे गेले होते. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक ओव्हर संपून दे नायझल. या दोन धावीच्या सायणे धावसंख्या झाली ती 3 धावा बिनगडी बाद. पहिलं शतक मार्गस्थ आहे. फक्त 31 धावेचं माफक असं आव्हान समोर ठेवलेलं आहे. चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षक सागर यांच्या मार्फत चांगली यष्टीरक्षकाची भूमिका बघायला मिळते. बघा त्यांचे 3-4 खेळाडू उपलब्ध नाही आहेत वजिरा ए संघामधून. स्वतः कॅप्टन देवेंद्र, त्याच्यानंतर नितेश, त्याच्यानंतर एक आणखी खेळाडू हेमंत मात्रे देखील नाही आहेत. एक टॉपचे खेळाडू त्यांच्यामध्ये ॲब्सेंट आहे. त्याच्या या ॲब्सेंटमध्ये काही खेळाडू चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या झाली ती 4. बिनगडी बाद 4 धावा, 31 धावेचं छोटं आव्हान दिलेलं आहे. गोराई मालवणी बिया संघाला चेस करण्यासाठी, आणि ते चेस करण्यासाठी बघूया किती फलंदाज बाद होत आहेत आणि किती फलंदाच्या मोबदल्यात ते टार्गेट चेंज केलं जात आहे. ओ चांगला चेंडू. याच्या पुढचा जो तिसरा चेंडू टाकला होता त्याचं ॲक्शन रिप्ले या चेंडूवर बघायला भेटलेलं आहे. म्हणजे ह्या शतकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू गुडलाईन स्पॉटवरून टाकलेले चेंडू आहेत. म्हणजे बघा 2, 4, 6, 8 एरिया जो गोलंदाजीचा असतो त्याचा जो चेंडू बघितला तर आता 2च्या मीटर्सवर टाकलेला चेंडू होता. पुन्हा तो चेंडू मात्र तिथं क्षेत्ररक्षक पॉईंटच्या दिशेने फक्त चेंडू बघत राहिला खेळाडू. झेल खेळण्याचा मला वाटतं त्यांनी प्रयत्नच केला नव्हता, पण एक शतक पूर्ण झालं. धावसंख्या झाली ती 5. पहिल्या शतकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 5. पुन्हा एकदा रॉय यांना एक गाणं वाजवण्याची संधी भेटलेली आहे. सत्कार करतोय गोराई बी संघाचा कॅप्टन मिस्टर वॉल्टर धर्मा यांचा सत्कार होतोय. कॅमेरामॅन प्लीज टर्न युअर कॅमेरा दिस साइड. जरा लवकर करून घ्या सत्कार, करून आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट देखील बघायचं आहे. नायझिल या साईडला जरा, इथं जवळ बस. जरा या जरा लवकर. बघा सत्कारासाठी तुम्ही थांबा इथं, कारण तुमचा मॅचेस आहेत, तुम्हाला खूप राहणं गरजेचं आहे. इस वॉल्टर धर्मा याचा सत्कार होतोय. गोराई बी संघाचा कॅप्टन. त्याच्यानंतर विनोद मालवणी ए संघाचा कॅप्टन, तुम्ही देखील या. गणेश तुम्ही थांबा, तुमचा आपण वेगळ्या तऱ्हेने सत्कार करणार आहोत. कारण मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स तुम्ही आम्हाला या स्पर्धेसाठी दिले होते. इथं पहिला चेंडू टाकला जातोय आणि पहिला चेंडू पंच केविन रॉड्रिक्स यांच्याकडून तो व्हाईट बॉल घोषित होतोय. एक अवांतर धाव. गणेश लिंबुडे आता पुढे यायचं आहे. तुमच्यासाठी एक शॉल आहे, उब देणारा शॉल आणि सुगंध देणारा पुष्पगुच्छ देखील तुम्हाला दिला जाईल. ॲथलेटिक्स स्पोचे मालक आहेत, ज्याने आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स स्पॉन्सर्स केलेले आहेत.
पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र तिथं बॉल आणि बॅटमध्ये संपर्क, पण फलंदाजी तर बाद झाला असं सूचित झालेलं आहे. थँक्यू गणेश लिंबोडे, थँक्यू वल्टर धर्मा आणि विनोद. तुमचा देखील आता टॉससाठी दोन्ही कॅप्टनने पुढे या. तो टॉससाठी या. जरल टॉस करा, तुमच्या पूर्ण शुभ असते. चला दोन्ही कॅप्टन टॉस करून घ्या. मायकल मायकल कोण? मायकल आयतोले आहेत का? मायकल टॉससाठी या. जरा लवकर आपल्याला YouTube लाईव्ह आपण कव्हर करतोय. मायकल कन्फून दोन कॅप्टन आलेले आहेत. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेल उडालेला आहे आणि फलंदाज बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन फलंदाज बाद झालेले आहेत. आता दोन कॅप्टन टॉस करतायत बघा. तिथं मायकल आयतोले याच्यासाठी खास एक आपण आमंत्रित केले, त्यांना टॉस करण्यासाठी बोलवलेलं आहे. टॉस होतोय, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. बरोबर शिक्का एकदम फिरलेला आहे आणि टॉस आलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे. विनोद मालवणी ए संघाचा कॅप्टन विनोद यांनी टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शतरक्षण करणार आहोत. त्यांनी डिसाईड केलं आम्ही शतरक्षण. बॅक टू सॅव्हियो. कमलेश आलाय बघूया. आतापर्यंत 2 चेंडूवरती 1 धाव खर्च, 2 फलंदाज बाद. हायट्रिकची संधी बघूया, हायट्रिक होईल काय? गोलंदाज कमलेश यावेळी बघूया, यावेळी देखील चांगला चेंडू अपील जबरदस्त, पण पंचानो काय त्याचा असर पडलाच नाही. निर्धाव चेंडू, चांगली जबरदस्त गोलंदाजी कमलेश यांच्या मार्फत मैदानात. आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेलेत आणि 3 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च. जबरदस्त गोलंदाजी. खरोखरच आपण नितेश आणि मला वाटतं दुसरा कोणता गोलंदाज, नितेश आणि आणखी एक गोलंदाज, त्याच्यामुळे या गोलंदाजाला कुठेतरी लपून ठेवलेलं आहे. कारण या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, अगोदर सोडला पण तो त्याच्या बॅटला लागून तिथंच राहिलेला आहे. दुसरा बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. बॅक टू मिस्टर सॅव्हियो. बघूया, चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे कमलेश किनी यांच्या मार्फत. मैदानाचे 4 चेंडू, फक्त 1 धावा खर्च, 2 फलंदाज बाद. पुढचा चेंडू बघूया. हो, यावेळी चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू. LBW ची अपील जोरदार, पंचांना देखील झुकवलंय आणि पंचांचे बोट वरती, हात वरती. फलंदाज बाद, परतावं लागेल ते फलंदाज पांडुरंग यांना. बॅक टू डग आउट. आणि जिथे त्यांनी 5 चेंडू टाकले तिथे 1 धाव खर्च आणि ती देखील अवांतर धाव, म्हणजे वाईट बॉल आणि 3 विकेट आपल्या संघाला साठी. चांगलीच गोलंदाज. यावेळेस मोठा फटका. 1 बाउंड, सेकंड बाउंड. चेंडू जाईल आर्या पार, सीमा रेषा पार. रन मिलेंगे 4. कम ऑन डीजे. आपल्या शतकातील किती धावा खर्च करतोय? पहिल्या शतकात धावा आल्या होत्या त्या 5, बिनगडी बाद.
दुसऱ्या शतकात धावा आल्या होत्या त्या 5-3 गडी बाद जबरदस्त गोलंदाजी केली गेली होती कमलेश केनी यांच्या मार्फत. आणि जास्ती करून जर पाहायला गेलं तर केनी सरनेम आहेच त्यांच्या संघामध्ये. बघूया वजिरा या संघामध्ये पुढचा चेंडू मालवणी बी मास्टर्स. 18 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. पहिला चेंडू बघा जबरदस्त चेंडू होता यावेळेस अपील. पुन्हा एकदा बोट वरती फलंदाजाला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. कॅप्टन किंवा खिलाडू. तिसरं शतक देखील 35 चा खिलाडू कोण आहे? हितेश. हितेश देखील 35 चा खिलाडू आणि जो स्ट्राईकवर फलंदाज तो देखील 35. 40 प्लसच्या खिलाडूंमध्ये एक 35 चा खिलाडू असते. ते दोन 35 चे खिलाडू असतात. ते आता आमने सामने बेस्ट वर्सेस बेस्ट असंच काही मानावं लागेल. हितेश यांचा काय पहिला चेंडू भन्नाट यॉकर असंच काही मानावं लागेल. जबरदस्त चेंडू टाकला गेला होता गोलंदाजी ट्रॅकवरती. हितेश आतापर्यंत 4 गडी बाद. पुढचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय यावेळी चेंडू हवे. चेंडूवर नो मॅन्स लँड मध्ये दूरवरून शतरक्षक येईपर्यंत एक धाव दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. दोन धावा कंप्लीट केल्यात आहे. तिसरी धावेचा प्रयत्न पण नकार दिलाय फलंदाज कमलेश यांच्या मार्फत. जबरदस्त फटका होता तिथं चेंडू पडला होता नो मॅन्स लँड मध्ये. 2 धावा धावून काढल्या आहेत आणि त्या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती 12. 4 गडी बाद. बघूया अजून देखील या शतकातील 4 चेंडू शिल्लक आणि 4 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतील ते पाहायचंय. गोलंदाज हितेश केनी आजपर्यंत चांगलीच गोलंदाजी करतोय. मैदानाच्या स्ट्राईकवर फलंदाज प्रशांत आलाय. बघूया प्रशांत काय करतील आपल्या संघासाठी किती धावा बनवू शकतील. पुढचा चेंडू तिसरा चेंडू असेल या शतकातील. बघूया हो यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत. बॉल इनटू द स्काय. फलंदाजाला मानावं लागेल टाटा बाय बाय सी यू लेटर असंच काय. दूरवरून गोलंदाज गेलाय टाली देण्यासाठी. जबरदस्त गेल उन्हातानात त्यांनी घेतलाय याच्यासाठी. इथं दुसरा प्रशांत आलाय. बघूया प्रशांत काय करतील. इथून काहीतरी मोठे फटके मारण्याची गरज आहे कारण की जेव्हा आपण वजीरा ए संघाची फलंदाजी बघितली असती तर त्यांचे देखील 24 चेंडू मध्ये 24 धावा बनल्या गेल्या होत्या आणि इथं देखील तसंच काय घडतंय. बघा पुढचा चेंडू आतापर्यंत 15 चेंडू मध्ये 12 धावा बनवल्या गेल्या आहेत. 5 गडी बाद. चांगलीच गोलंदाजी वजीरा ए मास्टर्स या संघा मार्फत मैदानाच्या गोलंदाजी. बघूया गोलंदाज हितेश आतापर्यंत 3 चेंडूवरती 2 गडी बाद 2 धावा खर्च. चांगलीच गोलंदाजी करतोय मैदानाच्यात. बघूया 35 चा खिलाडू 35 त्यांचं वय आहे. कामगिरी बघा. पुढचा चेंडू हो यावेळेस हलक्या हाताने चेंडूला काढून ढकलून गेलाय. एक धाव कंप्लीट केलेला आहे आणि एकच धावीने समाधान मानावं लागेल. आता फलंदाज स्ट्राईकवर आलाय तो मेलकम. बघूया पहिल्या चेंडू 4 धावा मिळवल्या गेल्या होत्या. चौकार आला होता त्यांच्या बॅट मधून. आता बघूया काय करतील मेलकम. एक चांगले फलंदाज
बघूया आजोपर्यंत या शतकातील 2 चेंडू शिल्लक आणि या 2 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील गोलंदाज हितेश किनी. चांगलेच गोलंदाज आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेलेत. त्या 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या आहेत. त्या 2 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या शतकातील आणि या शेवटच्या 2 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील. इथून धावांची गरज आहे. 14 बॉल ट्राय यावेळी दांडी 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 गोल. फलंदाज बघतोय रागानं, दांडी उडवली वागानं. खर्च करतील. धावसंख्या झाली ती 13. 6 गडी बाद. जबरदस्त गोलंदाजी वजीरा ए मास्टर्स या संघामार्फत मैदानाच्या आत. शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. बघूया शेवटचा चेंडू या शतकातील. 13 में 18. इस बार खतरा. खतरों का खिलाडी बनेगा कौन? वो आगे देखना पडेगा. शेवटचा चेंडू 1 धाव खर्च केली आहे. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत 6. तिसऱ्या षटकात किती धावा? 4 धावा खर्च, 3 गडी बाद. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या हितेश किनी यांच्या मार्फत. आणि इथून धावांची गरज आहे ती 17. 12 चेंडूंमध्ये 17. इथून कुठेतरी आपला संघ नडतोय. मोठे फटके मारावे लागतील. तर किनी आलाय. हे जेवढे खिलाडू बघितले आपण पहिल्या शतकापासून तेवढे किनीच आलेत. बघूया तर कमेंट्री देखील सॅव्हियो किनी करतोय. गोलंदाजी देखील किनी करतोय. फलंदाजीमध्ये रॉड्रिक्स, सिमॉन रॉड्रिक्स यावेळेस कुठंतरी घाई केली. या चेंडूवरती जबरदस्त गोलंदाजी वजीरा ए मास्टर्स या संघाच्या मार्फत. मैदानाच्या आत असंच काही मानावं लागेल. इथून 11 मध्ये 17. काहीतरी आपला संघ कुठेतरी नडतोय. कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. पुढचा चेंडू बघूया. हो यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. तब्बल 2 चेंडू, दोन्ही चेंडू निर्धाव. आता गरज आहे ती 10 बॉल 17 धावा. बघूया 17 खतरा. खतरो का खिलाडी बनेगा कोण? ते आपल्याला पुढे पाहायला भेटेल. फलंदाज सिमॉन कुठेतरी नडतोय. आपल्या संघासाठी आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय आणि ते 3 चेंडूवर एकच धाव आली आहे. शतरक्षण मध्ये 2 झेल सोडले होते सिमॉन यांना. कुठेतरी सायमन यांना. बघूया पुढचा चेंडू. यावेळी जबरदस्त फटकाय. कार्पेट शॉटच्या दिशेने 1 धाव कंप्लीट केलाय. दूरवरून शतरक्षण येईपर्यंत एकच धावीने समाधान मानावं लागेल. या जबरदस्त गोलंदाज असंच मानावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले आहेत आणि त्या 3 चेंडूवरती 1 धाव खर्च फक्त आणि फक्त सागर किनी यांच्या मार्फत. बघूया पुढचा चेंडू. यावेळी सफल होऊन मारा करण्याचा प्रयत्न. जबरदस्त फटकाय. यावेळी तांबडा रस्सा झणझणीत येतोय. षटकार खणखणीत. शतकात काहीतरी करावं लागेल. मस्त फटका जबरदस्त. पुन्हा एकदा कार्पेट शॉटच्या दिशेने 1 धाव कंप्लीट केली जात आहे. दूरवरून शतरक्ष येईपर्यंत
एकच धावेने समाधान मानावं लागेल. चांगली फेकी देखील तिथं केली गेली होती. शेवटचा चेंडू शिल्लक धावा झाल्या त्या 22. इथून धावांची गरज आहे ती 9. 7 चेंडूमध्ये 9. चांगला फटका मारला होता. याच्या अगोदरच्या चेंडूला पाठवलं होतं 6 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 22. इथून 7 चेंडू शिल्लक आणि त्या 7 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. शेवटचा चेंडू या षटकातील बघूया. हो, यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लॉलीपॉप चेंडू होता. फटका देखील तेवढाच लेझी असंच काही मानावं लागेल. इथून 6 मध्ये 9 धावांची गरज आहे. बघूया कोणता गोलंदाजाला देते संधी आणि कोण जिंकतोय हा सामना ते पाहायला भेटेल. तर देऊया डीजेला संधी. उर्फ जम्बो. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. फलंदाज प्रशांत आतापर्यंत 3 चेंडू केले आहेत आणि त्या 3 चेंडू खेळण्यामुळे 8 धावा बनवल्या गेल्या आहेत. पुढचा चेंडू बघूया. हो, यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त वाकड्या तुकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला. षटकार मारेगा मगर झुकेगा नाही साला. जबरदस्त फलंदाजी. धावा भेटेल तसा. जबरदस्त फलंदाजी. पुढचा चेंडू बघूया. इथून धावांची गरज आहे 3. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत. बॉल इन टू द स्काय. फलंदाजाला मानावं लागेल टाटा बाय बाय. जबरदस्त कमबॅक. बॅक मैदानाच्या आत. 4 मध्ये 3. पुढचा चेंडू. हो, यावेळेस हलक्या हाताने चेंडू काढण्याचा प्रयत्न. थोडे स्टेप आउट झाले होते. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चुकीला माफी नाही. सागर भंडारी यांना परतावं लागतंय. बॅक टू द पवेलियन. फायनल राहिले. फोन केला अनिलनी. हेल्मेट ठेवलंय खाली. बघूया पुढचा चेंडू. इथं कुठंतरी संघ नडतोय. विकेट गेले आहेत. ते 8 गडी बाद. शेवटचे 2 गडी शिल्लक मैदानाच्या आत खेळत आहे. यावेळी चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि अशीच कामगिरी करावी लागेल. कारण की समीकरण आले ते 3 चेंडूवरती 3 आणि इथं आले ते 1 धाव सिंगल. म्हणजे इथून धावांची गरज आहे ती 2 चेंडू 2 धावा. सामना रंगलाय. कोण होईल त्या संघाचा मानकरी, कोण ठरतोय, कोण जिंकतोय हा सामना ते पाहायचंय. स्ट्रायकवर फलंदाज सायमन. बघूया. हो, या पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढायचा प्रयत्न. चेंडू जाईल आर्या पार, सीमारेषा पार. रन मिळते 4 आणि या 4 धावांनी सामना जिंकलाय तो.